गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरला एक दोन लेक्चरमध्ये आपण नियोजनाचे महत्त्व, नियोजनाची वैशिष्ट्ये, नियोजनाची प्रक्रिया, नियोजनाचे प्रकार या घटकांचा अभ्यास केला. आता पुढचं प्रकरण हे आपल्याला स्वतंत्र प्रकरण पाहायचे. प्रकरण 6 नियोजन प्रक्रियेचे घटक. तर सर्वसाधारणपणे हे प्रकरण शॉर्ट नोटसाठी आहे. हे प्रकरण टिपा द्यासाठी आहे. जर प्रश्न मोठ्या ब्रॉड क्वेश्चनसाठी किंवा दीर्घ उत्तरासाठी विचारायचा झाला तर नियोजन म्हणजे काय, नियोजन प्रक्रियेचे घटक, एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग, व्हॉट इज मीन बाय प्लॅनिंग, एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग असं विचारू शकते. परंतु शक्यतो याच्यावर ब्रॉड क्वेश्चन विचारला जात नाही, तर याच्यावर शॉर्ट नोट विचारली जाते. त्यामध्ये नियोजन प्रक्रियेचे घटक, त्यापैकी एक आहे जीवित कार्य, मिशन ऑफ कंपनी, उद्दिष्टे, ऑब्जेक्टिव्ज. त्यामध्ये उद्दिष्टामध्ये परत प्रकार आहेत: दीर्घकालीन व अल्पकालीन उद्दिष्टे, गुणात्मक व संख्यात्मक उद्दिष्टे, आर्थिक व आर्थिकेतर उद्दिष्टे, सर्वसाधारण व विशिष्ट उद्दिष्टे. त्याचबरोबर धोरणे, पॉलिसीज, व्यूहरचना, स्ट्रॅटेजिक, कार्यपद्धत, प्रोसिजर, कार्यक्रम, प्रोग्राम, नियम, रूल्स आणि अंदाजपत्रक, बजेट. अशा प्रकारे नियोजन प्रक्रियेचे घटक आपल्याला पाहायचे आहे. सगळ्यात पहिला घटक म्हणजे जीवित कार्य, त्याला आपण मिशन म्हणतो. बघा, व्यवसायाची स्थापना झाल्यापासून व्यवसाय अस्तित्वात असेपर्यंत व्यवसायाला किंवा कंपनीला जी सर्व काही कार्य करावी लागतात त्याला जीवित कार्य असे म्हणतात. म्हणजे उत्पादन सुरू झाल्यापासून उत्पादन बाजारपेठेपर्यंत जाईपर्यंत या सर्वांचा अंतर्भाव जीवित कार्यामध्ये येतो. मग प्रत्येक कंपनीने आपापली जीवित कार्य ठरवलेली असतात. कंपनीची स्थापना कोणत्या उद्दिष्टाने केलेली आहे किंवा कोणत्या उद्दिष्टासाठी झालेले आहे हे उद्दिष्ट समोर ठेवून कंपनीची जीवित कार्य केली जातात. यामध्ये कोणतीही कंपनी स्थापन करण्यामागं त्याचा काहीतरी हेतू असतो आणि तो हेतू पूर्ण करण्यासाठी कंपनी आपल्या व्यवसायामध्ये जीवित कार्य निश्चित करते. म्हणजे कंपनी सुरू असताना जे काही वेगवेगळ्या प्रकारची कार्य करते त्याला जीवित कार्य असे म्हणतात. सर्वसाधारणपणे कच्च्या मालाची खरेदीपासून ते बाजारपेठ संशोधन किंवा वस्तूची विक्री इथपर्यंतचा प्रवास जीवित कार्यामध्ये येतो. सर्वसाधारणपणे कंपनीच्या व्यवस्थापकाला सर्व घटकांना सामोरे जावं लागतं. यामध्ये सरकार असेल, त्याचबरोबर बँका असतील, वित्तीय अधिकारी असतील, या सर्व घटकांना, वेगवेगळ्या घटकांना सामोरे जावं लागतं आणि ह्या सर्व घटकांचं जीवित कार्याचा आराखडा यामध्ये तयार केलेला असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कंपनीची स्थापना हे विशिष्ट मिशन पूर्ण करण्यासाठी झालेले असते. म्हणजे ते सर्व कंपनीची जी सर्व कंपनी दैनंदिन चालू असताना जी काही सर्व कार्य करते त्याला त्या संस्थेची किंवा त्या कंपनीची जीवित कार्य असे म्हणतात. थोडक्यात आपण पाहिलं. त्यानंतर उद्दिष्टे पाहूया. बघा, कोणतीही व्यवसाय संस्था किंवा कंपनी सुरू करण्यामागे काहीतरी हेतू असतो. हेतू असल्याशिवाय कार्याला अर्थ राहत नाही. मग
कंपनीचे वेगवेगळे हेतू असतात, वेगवेगळे उद्दिष्ट असतात. त्यापैकी उद्दिष्टे म्हणजे नक्की काय, तर व्यवसाय सुरू करताना कशासाठी करायचं हे काय डोळ्यासमोर ठेवलेलं असतं, त्याला व्यवसायाची उद्दिष्टे म्हणतात. सर्वसाधारणपणे एक व्यवसायाच्या उद्दिष्टामध्ये नंतर प्रकार आहेत. आपण म्हणतो कंपनी ऑब्जेक्टिव्ज, कंपनीसमोर असलेली उद्दिष्ट. मग त्या उद्दिष्टाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये एक मुख्य व दुय्यम उद्दिष्टे. व्यवसायाची मुख्य कार्य पूर्ण करण्यासाठी जी उद्दिष्टे ठरवली जातात त्याला मुख्य उद्दिष्टे म्हणतात. त्यानंतर दुय्यम, व्यवसायाची सर्वसाधारण कार्य करण्यासाठी जी उद्दिष्टे ठरवली जातात त्याला दुय्यम उद्दिष्टे असे म्हणतात. अशा प्रकारे कंपनीमध्ये मुख्य आणि दुय्यम उद्दिष्टे ठरवली जातात. त्याचबरोबर दुसरा दीर्घकालीन व अल्पकालीन उद्दिष्ट. उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी दीर्घकाळाचा विचार ज्या वेळेस केला जातो त्याला दीर्घकालीन उद्दिष्टे असे म्हणतात. त्याचबरोबर उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ज्यावेळेस अल्पकालाचा विचार केला जातो त्याला अल्पकालीन उद्दिष्टे असे म्हणतात. त्यानंतर गुणात्मक उद्दिष्टे. व्यवसायातील उत्पादन किंवा मालमत्तेची गुणवत्ता ठेवण्यासाठी किंवा व्यवसायातील कार्यामध्ये गुणवत्ता निर्माण करण्यासाठी जी उद्दिष्टे ठरवली जातात त्याला गुणात्मक उद्दिष्टे असे म्हणतात. विशिष्ट संख्या डोळ्यासमोर ठेवून जी उद्दिष्टे ठरवली जातात त्याला संख्यात्मक उद्दिष्टे असे म्हणतात. आर्थिक गोष्टीचा किंवा आर्थिक बाबीचा विचार करून जी उद्दिष्टे ठरवली जातात त्याला आर्थिक उद्दिष्टे म्हणतात. त्याचबरोबर आर्थिक बाबीशिवाय इतर गोष्टीचा विचार करून जी उद्दिष्टे ठरवली जातात त्याला आर्थिकेतर उद्दिष्टे समजली जातात. सर्वसाधारण कार्याचा विचार करून जी उद्दिष्टे ठरवली जातात त्याला सर्वसाधारण उद्दिष्टे म्हणतात. त्याचबरोबर विशिष्ट कार्य डोळ्यासमोर ठेवून जी उद्दिष्टे ठरवली जातात त्याला विशिष्ट उद्दिष्टे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 वर्षापूर्वी हा प्रश्न विचारला होता. काय विचारलं होतं, तर नियोजन प्रक्रियेचे घटक त्यामध्ये उद्दिष्ट असं विचारलं होतं. तर विद्यार्थ्यांना लगेच हा प्रश्न लक्षात आला नव्हता, परंतु हा टिपा द्यायसाठी प्रश्न होता. यामध्ये तुम्ही मुख्य व दुय्यम उद्दिष्टे, दीर्घकालीन व अल्पकालीन उद्दिष्टे, गुणात्मक व संख्यात्मक उद्दिष्टे, आर्थिक आणि आर्थिकेतर उद्दिष्टे, साधारण व सर्वसाधारण आणि विशिष्ट उद्दिष्टे असं सविस्तर लिहायला पाहिजे होतं, पण बऱ्याचशा जणांना हा प्रश्न समजला नव्हता. त्यामुळे व्यवस्थित समजावून घ्या, व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. कोणता प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाईल अशा पद्धतीचा अभ्यास असला पाहिजे. फक्त वाचन करून उपयोग नाही. तर कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो ते बारकाईनं अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपण उद्दिष्टे आणि त्या उद्दिष्टाचे प्रकार यामध्ये पाहिले. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायचे आहे धोरणे, त्याला आपण पॉलिसी म्हणू. तर व्यवसाय स्थापन झाल्यानंतर व्यवसायाने विशिष्ट प्रकारची धोरणे आखलेली आहेत. हे धोरण ठरवण्याचं काम व्यवसायातील उच्च व्यवस्थापनाकडून केलं जातं. उच्च व्यवस्थापन धोरणे आखत असतात आणि त्या धोरणाची अंमलबजावणी ही कनिष्ठ व्यवस्थापकाकडून मध्यम व्यवस्थापन करून घेत असतं. म्हणजे धोरण ठरवणे हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. धोरण ठरवण्याशिवाय व्यवसायाची कार्यच पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारची धोरणे ठरवली पाहिजेत. कारण उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी धोरण हे एकमेव आहे की ते आपल्याला काय करत असतं, मार्गक्रमण करत असतं. त्यासाठी व्यवसायामध्ये धोरणे ठरवली पाहिजे. धोरणे ठरवल्यानंतर व्यवसायाची रूपरेषा निश्चित होते आणि व्यवसायाची रूपरेषा निश्चित झाल्यानंतर व्यवसायाचं कोणतं कार्य कशा पद्धतीने कोणी कधी केव्हा केलं पाहिजे याबद्दलची संकल्पना स्पष्ट होत असते. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, उद्दिष्ट झाल्यानंतर नियोजन प्रक्रियेच्या घटकामध्ये धोरणे
हे राबवली जातात आणि धोरणे ठरवण्याचं कार्य उच्च व्यवस्थापन करत असतं. धोरणे ठरवल्यानंतर कार्याचा आराखडा निश्चित होत असतो आणि त्यानुसार व्यवसायाची कार्य व्यवस्थित पद्धतीने पूर्ण केली जातात. त्यासाठी व्यवसायामध्ये धोरण निश्चित केले पाहिजेत आणि धोरण निश्चित केल्याशिवाय आपण उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा व्यवसाय चिरंतन काळ टिकू शकत नाही. त्यासाठी धोरणे निश्चित करणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. उद्या आपण व्यूहरचना, कार्यपद्धती, कार्यक्रम, नियम आणि अंदाजपत्रक या घटकाचा अभ्यास करूया. नमस्कार.